लाडकी बहीण या मुद्द्यामुळे शिंदे गटाला किती प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो? हे बघा साहेब, लाडक्या बहिणीचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना ही एकदम तळागाळातल्या महिलापर्यंत पोहोचलेली असल्यामुळं या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा इथल्या उमेदवाराला तर होणारच आहे, परंतु शिंदे गटाला आणि युतीच्या जे बी उमेदवार असतील त्या सर्वांना हा लाडकी बहीण योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि टोटल किमान 70-75% महिला म्हणजे चर्चेतून, महिलांच्या चर्चेतून, मी स्वतःचं नाही सांगत तर महिलाच्या चर्चेतून हे ऐकतो की आतापर्यंत आपल्याला कुणीच काही दिलेलं नाही, आपला भाऊ आपल्याला मागितले तेवढे पैसे देत नाही, तर हा आपल्याला म्हणजे 1500 रुपये म्हणजे खूप बराच काही पैसा झाला. तर या माध्यमातून युतीकडे महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात वळणार आहे. तर आपण जसं पाहिलं की लाडकी बहीण हा अत्यंत निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीनं शेवटच्या क्षणी खेळलेला जो काही डाव आहे तो महायुतीच्या पथ्यावरती पडत आहे आणि या माध्यमातून बऱ्याच प्रमाणावरती मतदान हे महायुतीच्या बाजूने वळू शकते आणि त्याचा फायदा या घनसांगवी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हिकमत उडान यांना होताना जरी दिसत असला तरी या घनसांगवी विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार असलेले सतीश घाडगे यांच्या मतदानामध्ये जेवढी टक्केवारी वाढेल त्याचा तोटा हा हिकमत उडान यांना होऊन राजेश टोपे हे परत एकदा विजयाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात. कॅमेरामॅन शत्रुघ्नसह संदीप कोळेकर, रिंगसाईड रिसर्च, धाकलगाव.